नेत्यांना गावबंदी करता महाराष्ट्र सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का? दादागिरी बंद करा. सरकार आणि कायदा आहे की नाही? 2 महिने आम्ही सहन करत आहोत. अशा शब्दात एकीकडे छगन भुजबळांनी एल्गार सभेत भूमिका मांडली, तर दुसरीकडे छगन भुजबळांना रोखावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गार सभा आणि सकल मराठा समाजाचा दसरा चौकात भव्य सभा झाली. या दोनही सभांचा विचार केला तर ओबीसी एल्गार सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार आशिष देशमुख, आमदार महादेव जानकर, ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शबीर अन्सारी आणि अन्य नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या सभेला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. त्यामुळे आज आपण या दोनही सभांचा आणि त्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपांचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता प्रचंड मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव आणि मराठा बांधवांनी या दोनही सभांना उपस्थिती लावली. अंबड येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेला तर 100 एकर मैदान गर्दीनं तुडुंब भरलं होतं. रस्त्यावरली गर्दी होती. शहरांच्या विविध भागातील पार्किंग अपुरे पडल्याने वाहने रस्त्यावर लावण्यात आली. तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी सांगलीच्या दौऱ्यावर भर दुपारी 3 वाजता तापलेल्या उन्हात हजारोंच्या उपस्थित जनसमुदायाला तरुण भारत क्रीडांगणावर जाहीर सभेत संबोधित केलं. त्यानंतर या दोनही सभेत जरांगे भुजबळांनी एकमेकांवर काय टीका केली हे जाणून घेऊ. सांगलीच्या सभेत जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाने आता ठरवलं आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले, त्यामुळे कुणी कुणाचं खात आहे हे सर्वांना ठाऊक आहे, अशी टीका पाटलांनी भुजबळांवर केली. तर त्याला प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले, याद राखा, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नका, कारण मी तुमच्यासारखा सासऱ्यांच्या घरी भाकरीचे तुकडे मोडत नाही, अशी टीका भुजबळांनी जरांगेंवर केली. तसंच भुजबळ साहेब, तुम्ही फक्त ताकद द्या, हा ओबीसी समाज गप्प बसणार नाही. ओबीसींचे राज्य आणल्याशिवाय ओबीसी गप्प बसणार नाही, असे ओबीसी एल्गार सभेच्या मंचावरून प्रकाश शेडगे म्हणाले. तर ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले की गेल्या 3 महिन्यापासून ओबीसींसाठी संघर्ष सुरू आहे, त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. तर दुसरीकडे मराठा समाजाला 70 वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. मराठा समाजाच्या वाट्याचे आरक्षण काही लोकांनी पळवून नेलं, पण आता आम्ही तसं होऊ देणार नाही. मराठी कुणबी असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यामुळे त्यांना दाखलेही मिळण्यात सुरुवात झाली आहे. तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि सरकारला ते द्यावंच लागेल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. तर छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी 2 समाजात नसलेली भांडणं लावण्याचं पाप ते करत आहेत. त्यामुळे मंत्रिपदावरून भुजबळांची हाकलपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तर गोपीचंद पडळकर म्हणाले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. काहींकडून ओबीसींची वाटेमारी सुरू आहे. ओबीसींची ही सभा पाहून ओबीसींच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलनं उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळालं, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे सभेला अनुपस्थित होत्या. मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच छगन भुजबळांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. ते म्हणाले, आज मुंडे हयात असते तर ओबीसी बांधवांवर संघर्षाची वेळ आली नसती. तर दुसरीकडे आशिष देशमुख म्हणाले, जो ओबीसी की बात करेगा वो महाराष्ट्र पे राज करेगा. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही, असं देशमुख म्हणाले. आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनांचाही उल्लेख केला. तर या सगळ्यात मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळ, पंजाबराव देशमुख वसतिगृह, राजश्री शाहू विकास योजनेद्वारे हजारो कोटी मिळतात, मात्र ओबीसी महामंडळाला 1000 कोटी देखील मिळत नाहीत, असा मुद्दाही भुजबळांनी उपस्थित केला. तसंच सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी केली. तर दुसरीकडे 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुढील दिशा 25 डिसेंबरला ठरवू, मात्र 1 डिसेंबर पासून गावोगावी साखळी उपोषण करू. कुणबी प्रमाणपत्र कुणी दाबून ठेवले याचे उत्तर द्या, अन्यथा स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली.
एकंदरीत काय तर मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसीला धक्का लागणार नाही हे पाहिलं पाहिजे। यासाठी आम्ही ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असं मत भुजबळांचं होतं। तर दुसरीकडे कुणबी असल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याने त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे अशी भूमिका जरांगे पाटलांची होती। पण या सगळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ओबीसी समाजाने आरक्षणाबाबत चिंता करू नये, कुठल्याही स्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, त्यामुळे दोन समाज आमने सामने उभे ठाकतील अशी स्थिती उद्भवू देऊ नये असं आवाहनही फडणवीसांनी केलं। तसंच दिनांक 18 नोव्हेंबर रोजी राज्यात मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यासाठी स्थापन झालेली निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची समिती राज्यभर दौरे करणार आहे। या दौऱ्यात कुणबी नोंदींचा आढावा घेण्यात येणार आहे। तर दुसरीकडे राज्यात मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक होणार आहे। यात आयोगाच्या कामकाजाचा वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम यांसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे। तरी ओबीसी एल्गार सभेत आणि मराठा आंदोलनाच्या सभेत काय घडले याचा घेतलेला धावता आढावा कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MAHA-MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।